चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा हे गाव सध्या अस्तित्वाच्या लढाईत सामोरं जात आहे। केपीसीएल कंपनीच्या कोळसा खाणीमुळे गावकरी त्रस्त झाले असून कंपनीच्या मनमानी कारभाराने सर्व सीमा ओलांडल्यात। गावचे पुनर्वसन करणे आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगार देणं हे कंपनीचे नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य असताना त्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कंपनीने आपली हद्द ओलांडून वन विभागाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात अवैध कोळसा उत्खनन सुरू ठेवलंय। लाखो मेट्रिक टन कोळसा नियमांची पायमल्ली करून काढला जातोय। यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून गावच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतोय। गावकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवलाय। वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि खनिकर्म विभाग यांच्याकडे पुराव्यांसह तक्रारी करण्यात आल्या आहेत। अनेक वेळा आंदोलने, धरणे आणि निवेदने देण्यात आली आहे, परंतु इतकं होऊनही प्रशासन कंपनीवर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीये। उलट कंपनीचे उत्खनन अधिक जोमाने सुरू असल्यानं शासनाचा कंपनीला वरदहस्त आहे का असा सवाल आता विचारला जातोय। आम्ही आमच्या जमिनी दिल्या, पण आज आमची मुले बेरोजगार आहेत। गावात धूळ आणि प्रदूषणाशिवाय काहीच उरलं नाहीये। आमचं पुनर्वसन रखडलंय आणि आमची जमीन ओरबडली जाते अशा भावना हताश झालेल्या गावकऱ्यांनी व्यक्त केल्या। खाणकाम बंद व्हावे किंवा न्याय मिळावा यासाठी गावकरी शेवटची लढाई लढण्याच्या तयारीत आहे। एकीकडे विकास आणि ऊर्जेच्या गप्पा मारल्या जात असतानाच दुसरी बाजूला एका संपूर्ण गावाला वाऱ्यावर सोडणारी ही विकास नीती नक्की कोणासाठी? आता तरी जिल्हा प्रशासन या अवैध कारभाराला लगाम घालणार का? केपीसीएलची मनमानी अशीच सुरू राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा म्हणजे ब्लॅक डायमंड सिटीच्या नावाने ओळखलं जातं। मात्र आतापर्यंत जे WCLच्या मार्फत कोळसा उत्खनन करण्यात येत होता त्यामध्ये त्या स्थानिक गावकऱ्यांना नोकरी देण्यात येत होती। परंतु आता काही वर्षाच्या काळात प्रायव्हेट कंपन्यांनी ते उत्खननाचे काम आणि त्या कंपन्या प्रायव्हेट असताना त्यांनी सुरू केलेले आहे। बरांज हे चंद्रपूर जिल्ह्यातील गाव आहे। एक सुजलाम सुफलाम चांगलं गाव होतं। त्यामध्ये अनेक 2 ते 2.5 हजार लोकांची वस्ती होती आणि छान गुण्यागोविंदाने ते राहत होते। मात्र या ठिकाणी केपीसीएल नावाची एक कंपनी आली। त्या कंपनीने या ठिकाणची वन विभागाकडनं काही जागा आयात करून घेतली। मात्र त्यांना त्यामध्ये नॉर्म्स दिले होते की जोपर्यंत गावाचं स्थलांतरण होणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणचं उत्खनन करायचं नाही। त्यांनी सगळे नियम धाब्यावर ठेवून शासनाला खिशात ठेवून आज गावकऱ्यांचे सर्वात मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेले आहे। मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो की हे त्यांनी केलेले जे उत्खनन आहे हे सर्वतोपरी इनलिगल पद्धतीने या ठिकाणी उत्खनन करण्यात येत आहे। नेमकं या बरांज गावाचं उद्ध्वस्तीकरण प्रायव्हेट कंपन्यांकडून कसं करण्यात आलं आणि या गावाला आज वाळीत कसं टाकण्यात आलं, कुठलाही शासनाने मोबदला न देता, त्यांचं स्थलांतरण न करता, पुनर्वसन न करता त्या गावाचा सर्वात मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत सुजाण नागरिक आहेत, काय सांगाल? गेल्या 17 वर्षापासून या बरांज मोकासा, चेक बरांज, चिचोळडी आणि आमच्या गट ग्रामपंचायत तांडा आणि पिपरबोडी अशा गावाचं केपीसीएल कंपनीला पुनर्वसन करायचं होतं। गेल्या 17 वर्षापासून 100 बैठका कलेक्टर चंद्रपूर यांच्याकडे झाल्या, परंतु 50% सुद्धा या गावाचं अजूनपर्यंत पुनर्वसन झालेलं नाही आहे। त्यानंतर आत्ताच 11/11/2022ला महाराष्ट्र वन विभाग यांनी 84.41 हेक्टर जमीन या केपीसीएल कंपनीला काही गंभीर अटी शर्तीवरती सुपूर्द केले होते। त्याच्यामध्ये अशी गंभीर अट होती की जोपर्यंत या गावाचं संपूर्ण पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत जो निस्तार हक्क जो या 84 हेक्टरमध्ये जो राखीव होता त्याला कोणतीही बाधा पोचवायची नव्हती आणि त्याला संरक्षण प्राप्त होतं, महसुली संरक्षण प्राप्त होतं। आणि हे सगळं असताना कंपनीने वन विभागाने केपीसीएल कंपनीला ही सदर जमीन हस्तांतरण केली होती। पण अटी शर्तीचा यांनी तुरंत भंग करून इथं खोदकाम चालू केलं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत यांनी 75 लाख मेट्रिक टन कोळसा अवैधरित्या काढला। त्यानंतर मी 15/3/2024ला आरोपी भद्रावती यांना तक्रार दाखल केली आणि सांगितलं का तुम्ही जो आदेश दिला होता 84.41 हेक्टरमध्ये का यांना उत्खनन करायचं नाही जोपर्यंत त्या गावाचं पुनर्वसन होणार नाही, तर यांनी सदर उत्खनन चालू केलेलं आहे। मग त्यांनी मोका पंचनामा केला तेव्हा तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी भद्रावती HP शेंडे होते। यांनी आपल्या 2 पंचासह
सुरक्षा गार्डसह इथं आले आणि त्यांनी पंचनामा केला आणि त्यांच्यामध्ये यांना नोटीस बजावला आणि सांगितलं का तुम्ही 85% इथं खोदकाम केलेलं आहे वन विभागाच्या जागेवर, जिथं तुम्हाला खोदायची परवानगी होती, परंतु टर्म अँड कंडिशनचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे. गावाचं अजून कुठलंही पुनर्वसन झालेलं नाही आहे आणि निस्तार अंतर्गत जे क्षेत्र होतं हे तुम्ही पूर्णपणे खोदून टाकलेलं आहे. त्यामुळे हे सदर अवैध उत्खनन असल्यामुळे आपण तात्काळ बंद करावं आणि त्यांनी लेटरसुद्धा त्यांना दिलं गेलं होतं आणि मग DFOनी सुद्धा यांचा अहवाल महाराष्ट्र वन विभाग यांना पाठवला होता आणि सदर हे खदान नंतर 24 फेब्रुवारी 2025ला तात्काळपणे बंद करण्याचे आदेश दिलेले होते. नंतर यांनी कलेक्टर साहेब यांच्याकडे बैठक झाली, त्याच्यामध्ये गावकऱ्यांना कोणाला बोलवण्यात नाही आलं आणि त्यांच्यामध्ये त्यांनी 8/3ला त्यांना तात्पुरती स्वरूपात पुन्हा खदान चालू करायला त्यांना परवानगी दिली. म्हणजे एकंदरीत काय होतं की अवैध खदान यांनी उत्खनन केलं असं वन विभाग सांगतो आणि कलेक्टर साहेब त्याच्यावरती पेनल्टी वसूल करत नाही. हा बहुत मोठा घोटाळ्याचा विषय आहे आणि याची चौकशी होणं बहुत महत्त्वाची आहे आणि गावकऱ्यांच्या निस्ताराचं संरक्षण होणं बी इथं महत्त्वाचं आहे. जे पारंपरिक हजारो वर्षापासून गावकरी इथं राहतात त्यांचे इथं चराई क्षेत्र होतं आणि चराई क्षेत्र असल्यामुळे गावातल्या जे काही गायी होत्या, जनावरे होते, मोफुलांचा व्यवसाय होता, बांबू आधारित उद्योग होते, है ना, असे सर्व काही इथं पारंपरिक लोकांचा व्यवसाय चालायचा आणि पुनर्वसन झालं बी नाही त्यामुळे जागा खोदायची नव्हती आणि अशा पद्धतीनं त्यांनी इथं उत्खनन केलेलं आहे. हा, नेमकं जर हे गावाचं इतकं मोठं नुकसान करून गावाला काही रोजगार किंवा त्याचा मोबदला काही फायदा झाला का? बघा, यांनी काय केलं आहे की नावापुरते मोबदले दिलेले आहे. 40% गावाचं पुनर्वसन केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो भारतामध्ये पुनर्वसन भूसंपादन जो कायदा आहे 2013 त्यानुसार जे गावकऱ्यांना मोबदले भेटायला पाहिजे होते ते मोबदले त्यांना तसे भेटलेले नाही आहे. काहीतरी कागदोपत्री घोडे नाचवायची आणि काहीतरी 2 रुपयाची गोष्ट आठवड्यामध्ये निपटवून टाकायची, अशा पद्धतीचं पुनर्वसन या ठिकाणी चालू आहे. सांगायचं म्हणजे की आमच्या गाववाल्यांना जे पुनर्वसन स्थळ आहे कुडराडा, इथे 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्यायचा होता. ते जे स्थळ आहे तिथं 22 नागरी सोयीसुविधा पाहिजे होत्या ते तिथं उपलब्ध नाही आहे, त्यामुळे गावकरी तिथं जायला तयार नाही आहे. मग पुनर्वसन कायदा 2013मध्ये लिहिलेला आहे का या गावकऱ्यांना तिथं जर स्थानांतरण करायचं तर तिथं राहायसाठी त्यांना 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्यायचा होता. शेतकरी कुटुंबासाठी 4000 स्क्वेअर फूटचा प्लॉट द्यायचा होता, तो सुद्धा दिला गेला नाही आहे. जर समजा प्लॉट नाही देऊ शकत, ते जागा विकसित करू शकत नाही, तो जो मार्केट रेट आहे तर जे लोक स्थानांतरित होऊ शकते आपापल्या इच्छेने, मग तिथं जो मार्केट होता ते 1000 रुपये स्क्वेअर फूट रेट चालवला आहे. मग त्याच्यामध्ये 20 लाख रुपये प्लॉट ऐवजीची मागणी आहे. म्हणून गावातले जे नागरिक म्हणताय की आमच्याकडे आम्ही कोयला खदानसाठी आम्ही आपलं पारंपरिक हजारो वर्षाचं आम्ही गाव कशाला उठवायचा, जर तुम्ही आमची पूर्तताही करू शकत नाही, आमची मागणी पूर्ण करू शकत नाही आणि या पद्धतीनं गावावरती अन्याय होऊन राहिलेला आहे. नक्कीच या गावाला ना रोजगार ना मोबदला तर सोडलं आहे वाऱ्यावर. नेमकं आज हे लोकाभिमुख सरकार म्हणून जर महाराष्ट्रात काम करते आहे आणि हेच सरकार जर या सर्वसामान्य जनतेवर जर अन्याय करून जर उद्योगपत्यांना आशीर्वाद देत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आणखी महाराष्ट्रात कुठली होऊ शकणार नाही. नेमकं रोजगार दिला गेला का? नाही. मी विठ्ठल पुनवडकर, उपसरपंच माजी ग्रामपंचायत सदस्य आहो. सर, यांनी ॲग्रीमेंटप्रमाणे 7 वर्षात आम्हाला जमीन परत करायची होती, लेवल करून तिथं काळी माती टाकायची होती आणि 7 वर्षानंतर आम्हाला जमीन परत करायची होती. 7 वर्षाच्या बाद लेवल करून जमीन परत करा किंवा आम्हाला पर एकर 4 लाख रुपये द्यायचे होते पर कास्तकारांना. ते अजून पण दिले नाही. इथं ढिगं पहा तुम्ही, किती केवढाले मोठे ढिगं लागलेले आहे. हे पहिल्या टप्प्यातली जी खोदकामचा गड्डा आहे, पहिल्या कामातला खोदकामाचा गड्डा आहे. त्यामुळं साहेब आम्ही ते 30 तारखेला जनसुनावणी होत आहे, त्याला आमचा गावकऱ्याचा पूर्ण विरोध आहे, ग्रामपंचायतचा सुद्धा विरोध आहे. जोपर्यंत आमच्या गावाचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत आम्ही ते प्रदूषणाचं रद्द करू आम्ही आणि तिथं आम्ही आपल्या मागण्या मान्य करू. नक्कीच जर या गावाला, या गावच्या तरुणाला कुठलाही रोजगार मिळाला नाही, कुठली नोकरी मिळाली नाही, जे की याआधी WCL कंपनी जी होती, वेटन क्वालिफाईड लिमिटेड, यामध्ये ज्यांची जमीन गेली त्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या आणि त्यांना मोबदला पण चांगला मिळत होता. मात्र हे बाहेरून परप्रांतातून आलेल्या ज्या कंपन्या आहे, हा मात्र सर्वसामान्य जनतेला लुटून त्यांचा नायनाट करून आज गावाचं नष्ट करून गावाला हे जे त्यांचं पोट भरण्याचं आणि मोठे उद्योगपती होण्याचं जे काम करते आहे, यामागे शासनाचा आशीर्वाद आहे का? आज त्या गावातली जनता काय म्हणते आहे, त्या गावातले नागरिक काय म्हणते आहे, जाणून घेऊया. मी प्रकल्प पांडुरंग भाऊराव सातपुते. मी या कंपनीमध्ये एम्प्लॉईज म्हणून लागलो 2007मध्ये, पण या कंपनीनं अजूनपर्यंत आत्तापर्यंत कोणताही पेमेंट वाढवला नाही आहे. याच्यामध्ये आम्हाला 10-11 हजार रुपये पेमेंट देत आहे, त्याच्यामध्ये CMPFकडे असं 13,000 रुपये पेमेंट मिळत आहे. आमच्या जमिनी गेल्या, आमच्या आता घरं जाऊन राहिले.
तर कोणत्याही प्रकारचा पगार द्यायला ते तयार नाही आहे. वरतून हे आता 17-18 वर्षापासून अजून गावात आमच्या पुनर्वसन झालेलं नाही आहे. घरं पूर्ण पडून राहिले टोटल. पण ह्या कोणत्याही शासनाचे लक्ष नाही. कलेक्टर येतं पूर्ण कंपनीच्या फेवरेबल पूर्ण झालेलं आहे. 40-50 बैठका झाल्या आतापर्यंत कलेक्टर ऑफिसमध्ये, पण कोणताही तोडगा निघून नाही राहिला याच्यामध्ये. ओके. शासन, प्रशासन, अधिकारी हे संगमताने तर या कंपनीला सहकार्य करत नाही ना, हाही मोठा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर पडलेला आहे. आज जिल्हा अधिकारी म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व करणारं आणि न्याय देणारं एक पद आहे. मात्र या गावाची दशा या ठिकाणचे प्रतिनिधी आमदार करण देवतळे यांनी तरी येऊन बघितली का नेमके त्यांचे मतदान घेण्यासाठी एकदाच या गावामध्ये यायचं, मतदान घ्यायचं आणि सत्तेत बसायचं, हाच जर निर्धार आजचे जर राजकारणी राज्यकर्ते जर करत असेल तर या शासनावरून जनतेचा विश्वास उडेल. या गावात आल्यानंतर असं वाटतंय की हे गाव अजूनही गुलामीत जगते आहे. ब्रिटिशकालीन जे ब्रिटिश लोक जे आपल्यावर राज्य करत होते त्या पद्धतीत या गावाचं आज नुकसान झालेलं आहे. सर्वात मोठ्या प्रमाणात ना रोजगार, ना पैसा, ना स्थलांतरण आणि गावाला पोखरून काढलेलं आहे. तरीही याकडे ना राज्यकर्त्यांचं लक्ष आहे, ना प्रशासनाचं लक्ष आहे, ना शासनाचं लक्ष आहे. कुठलाही शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत नाही. आज मायनिंग ॲक्टमध्ये जर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं आहे तर खनिकर्म कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही, काम तात्काळ का बंद केल्या जात नाही, नेमका आशीर्वाद कुणाचा आहे? आपल्यासोबत एक तरुण आहे, जाणून घेऊया. मी अरविंद सावरुद्ध देवगडे, प्रकल्पग्रस्त तथा कामगार उल्गम कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे. मी इथं गेल्या 2020ला ही खदान सुरू झाली. तेव्हापासून ना आमच्या पगारवाढीचं काही झालं आहे ना आम्हाला कुठल्या सुविधा इथं मिळत नाही. आम्ही 2007मध्ये इथे लागलो. आम्ही खुल्या प्रवर्गातून इथे लागलो आणि आता जेव्हा घराचं पुनर्वसन चालू आहे, आमच्या गावाचं पुनर्वसन काही प्रमाणात चालू आहे, कवडी मोला भावामध्ये चालू आहे. तरी आमच्या भूसंपादन, आमचे जे घर जिथून भूसंपादन त्या मोबदल्यातून आमचे 5 लाख कापत. हे कशाचे? आम्ही तुम्हाला ड्युटी दिली बा, नोकरी दिली. नोकरी फक्त कामापुरती दिली आहे, फक्त नावाखाली आम्हाला नोकरी दिली आहे. आम्हाला याचं काही बेनिफिट नाही. ना पेमेंट वाढ होत आहे, ना काही सुविधा आम्हाला, ना आमच्या फॅमिलीला काही सुविधा आहे. अशा कोणत्याच सुविधा इथं मिळून नाही राहिल्या. गेल्या 5 वर्षापासून आमचा संघर्ष चालू आहे. जिल्हा अधिकारी वेळेवर 40 ते 100 बैठका झाल्या, पण जिल्हा अधिकारी साहेबांनी कधीच यायला अशी निर्देश नाही दिले का तुम्ही याचा पगार काऊन नाही वाढवत, यायला कोणत्या गोष्टी उपलब्ध काऊन नाही करून देत तुम्ही. कधीच काही याच्याकडे लक्ष दिलं नाही. शासनानं दिलं नाही, इथल्या अधिकाऱ्यांना सगळे चोर भरले याच्यामध्ये. नक्कीच महाराष्ट्राचे राज्यमंत्री, खनिकर्म मंत्री पंकजी भोयर साहेब आपणास तात्काळ हे गावकरी विनंती करते आहे की आपण या मायनिंग करणाऱ्या आणि या अवैध उत्खनन करणाऱ्या KPCL कंपनीवर तात्काळ कारवाई करून हे काम बंद करण्यात यावे. स्थानिक लोकांचे जे स्थलांतराचे प्रश्न आहे, जे पुनर्वसनाचे प्रश्न आहे, रोजगाराचे प्रश्न आहे, त्यांना परिवाराला सुरक्षाचे जे प्रश्न आहे, या प्रश्नांचा निस्तारण केल्याशिवाय आपण या कंपनीला परवानगी देऊ नये. आज एक युवा नेतृत्व म्हणून आपणाकडे पंकजी भोयर साहेब मंत्री महोदय आपणाकडे बघितल्या जाते. आपण या गावकऱ्यांना नक्कीच न्याय देणार का, की हे गावकरी पुन्हा पायपीट करत, पुन्हा आंदोलन करणार आणि त्याच पद्धतीत ही कंपनी यांच्यावर अन्याय करत जाणार? हा प्रश्न आता गावकऱ्यांसमोर पडलेला आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, बरांच, भद्रावती. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.